जे अरूपा रूपा वेगळे सहस्रनामाहुनी आगळे परमकृपेचे कोवळे क्रिया कर्मविरहित जे ब्रह्म रसाचे गोठले जे पंढरीये प्रगटले बाप रखमादेवी वरू विठ्ठले नावे आथिले चोखडरया मावले ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 23 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 208 क्रमांकाच्या ओने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यत्र काले तु अनावृत्तिम आवृत्तींचैव योगिना प्रयातायांती तंकालम वक्ष्यामी भरतवर्षभ. अर्थात भगवंत सांगतात, माझं मला, मी माझं आणि मला, हा एकच मंत्र जो आयुष्यभर जगत आलेला आहे, असा एक वर्ग अर्जुना या मनुष्य योनीमध्ये आहे, मनुष्य लोकामध्ये आहे. आणि दुसरा एक वर्ग आहे जो अगदी याच्या विरुद्ध आहे. स्वचा उच्चारच नाही तिथं, स्वार्थ नाहीच महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह झिजविती परोपकारे किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. पुराणांचा भगवंतामाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरताच आम्ही या जगतामध्ये आलो, दुसरं काहीही कारण नाही. स्वतः करता असा वर्ग जगतच नाही महाराज. तो जे काही करतो ते दुसऱ्याकरता करतो, परोपकारानंच तो जीवन जगत असतो. आणि नाहीतरी पुण्यकर्म करण्याकरताच तो इथे पुण्यात्मा आलेला असतो महाराज. कारण दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला पीडा देणं हे पापकर्म आहे. आणि स्वार्थाकरता पहिला वर्ग जो आहे तो नेहमी हाच उद्योग करत असतो. परंतु दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारा एक वर्ग जो आहे, दुसरा वर्ग, तो वर्ग म्हणजे योगियांचा, संतांचा, महामुनींचा, मुनींचा, ऋषींचा हा तो वर्ग आहे महाराज. भगवंत सांगतील, भगवंताची इच्छा असेल तेच कर्म तो ठेवील, त्याच पद्धतीने ते जगत असतात. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. वृत्ती त्यांची सदैव समाधानी असते महाराज. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामायण आणि महाभारत आहे महाराज. पहिला वर्ग जो आहे महाभारताच्या उदाहरणामध्ये मोडतं. माझं ते माझंच आणि भावाचं जे आहे तेही माझंच, इति श्री महाभारत. आणि या उलट भावाचं ते भावाचंच, माझं तेही भावाचं, इति श्री रामायण. मग हा दुसरा वर्ग जो आहे, निस्पृहपणे जगणारा, निस्वार्थपणे जगणारा, विश्वाच्या कल्याणाकरता झटणारा, या वर्गाला भगवंत म्हणतात, मी मुक्ती प्रदान करतो अर्जुना. मी मला माझं जो वर्ग आहे त्याला पुन्हा पुनर्जन्म त्याच्याकरता ठेवलेलाच आहे. कारण विश्वाचं कल्याण त्यांच्या डोक्यात कधीच येत नाही महाराज. आपण मेलो, जग बुडालं, अशा प्रवृत्तीनं असा वर्ग जगत असतो. परंतु दुसरा वर्ग जो आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.
भगवंताचं चालतं बोलतं स्वरूप म्हणजे हा दुसरा वर्ग आहे महाराज. प्रत्यक्ष भगवंताला प्रत्येक ठिकाणी हजर राहता येत नाही, म्हणून अशा योगियांच्या रूपानं, संतांच्या रूपानं, सद्गुरूंच्या रूपानं हा वर्ग पृथ्वीवर कार्यरत असतो. आणि हा कसा असतो, यांचं कार्य कुठपर्यंत चालतं, कसं चालतं, की केव्हा येतात. भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात, या अनिशा सर्वभूतानां यस्यां जागृत, या अनिशा सर्वभूतानां तस्यां जागृती भूतानी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. बहुतांश वर्ग असा आहे की अध्यात्माशी त्यांचा काहीच संबंध आलेला नाही महाराज. मग अशा वर्गाकरता, त्यांचा उद्धार करण्याकरता हे संत मंडळी येत असतात. या निशा सर्वभूतानां यस्यां जागृती भूतानी, आणि यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी. हे जागे असतात महाराज. बुडते हे जग न देखवे डोळा, म्हणून कडवळा येतसे. जग अधोगतीला चाललेलं, सामान्यांची अधोगती होत असलेलं संत महात्मे पाहू शकत नाही महाराज, म्हणून ते या ठिकाणी अवतारित होतात. आणि ज्या वेळेस या जनसामान्यांना जागृती येते, अर्थात आध्यात्मिकदृष्ट्या जागृती येते, त्यावेळेस अशा महात्म्यांचं कार्य संपतं. त्यांचं अवतार कार्य संपवून ते या जगताचा निरोप घेऊन पुन्हा वैकुंठ धामामध्ये निघून जात असतात. तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. कर्म शिल्लक आहे, कर्मफळ शिल्लक आहे, भोगण्याकरता यावं लागतं महाराज. परंतु अशा महात्म्यांचं कर्मफळच नसतं महाराज. केवळ जगाच्या कल्याणाकरता ते अवतारित होत असतात. देखे, माऊली वर्णन करतात त्याचं, देखे भूत जात निदयले तेथेची जया पाहले, आणि जीव जेथे चेईले तेथे निद्री तुझो. अर्जुना, अशी संत मंडळी ही जागी असतात रे. जेव्हा संपूर्ण जग झोपी जातं, अज्ञानामुळं त्यांना परमार्थाचा रस्ताच दिसत नाही, विषयांध होऊन, विषयासक्त होऊन जे विषयाच्या मागे पडत सुटतात, की मेहनत काम हेतुकम, अशा पद्धतीनं जे जगत असतात अर्जुना, त्या लोकांना जागी करण्याकरता महात्मे या ठिकाणी अवतारित होत असतात. आणि जेव्हा हे लोक जनसामान्य जागे होतात, त्यावेळेस त्यांचं अवतार कार्य संपतं. सा निशा पश्यतो मुनी. त्यांचा अवतार कार्य त्या ठिकाणी पूर्ण विराम होतो. देखे भूत जात निदयले तेथेची जया पाहले, आणि जीव जेथे चेईले तेथे निद्रितू झो. त्यांचं अवतार कार्य संपते. एकदा जनसामान्य शहाणे झाले की त्यांनी आपलं अवतार कार्य संपवून निघून जातात महाराज. कबीर महाराज तर म्हणतात, सुखिया सब जग है खावे और सोवे, दुखिया एक कबीर है जागो और रोवे. अरे जनसामान्यांचं काय विचारतात, ते सगळे सुखी आहेत. कबीर महाराज म्हणतात, सुखिया सब जग है खावे और सोवे. खायचं आणि झोपायचं, आराम करायचा. सुख, क्षणिक सुख जे आहेत, इंद्रिय सुख जे आहेत, त्यांचा उपभोग घ्यायचा, याकरताच आपण आलेलो आहे. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्याची नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव आहे महाराज. विषयाचा उपभोग घेणं हा इंद्रियांचा स्वभाव आहे, आणि त्याच्याशिवाय जीवनामध्ये दुसरं सुख नाही. असा हा पहिला वर्ग जो आहे, स्वार्थी वर्ग जो आहे, जो स्वतःकरता जगत आलेला आहे, असा वर्ग हा याच पद्धतीने जगत असतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात त्यांना पुनर्जन्म होतो, कारण केलेल्या सगळ्या कर्माचं फळ निर्माण होतं, आणि ते कर्मफळ पुन्हा भोगण्याकरता त्यांना या मृत्यूलोकी क्षणे पुण्यमर्त्य लोकं विशंती. जरी स्वर्गाची प्राप्ती झालेली असली तरी पुण्याचा क्षय झाला की त्या लोकांना पुन्हा या पृथ्वी तळावर यावंच लागतं, जन्म घ्यावाच लागतो. परंतु योगी यांचं तसं नाही. एकदा सायुज्य मुक्ती त्यांना प्रदान केली, ती त्यांनी प्राप्त करून घेतली की पुन्हा येणे नाही, परत ही माघारी घेत नाही. यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. भगवंत म्हणतात ते माझं घर आहे, की एकदा त्या धामाला गेलं, जाणं अवघड आहे,
कठीण आहे, पण एकदा सगळ्या प्रयत्नातून त्या ठिकाणी जीवात्मा गेला तर अर्जुना पुन्हा त्याला या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकताच पडत नाही. मोक्ष त्याला मी प्रदान करत असतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 208 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की तरी ऐके गा सुभटा, पातली या मरणाचा माझी वटा, घाचे आपुलिया वाटा, निगती अंती. भगवंत सांगतात अर्जुना ऐक अर्जुना ऐक. मरण कालाची गुंगी प्राप्त झाली असता शेवटी पंचमहाभूत जे आहेत, ज्यांनी उसना देह दिलेला आहे, ते पंचमहाभूते आपला आपला वाटा काढून आपल्या मार्गाने निघून जातात. परंतु सूक्ष्म देह जो आहे, मनबुद्धी अहंकार, हे गाठोडं मात्र कर्मफळ घेऊन हा देह तसाच शिल्लक राहतो. आणि तो शिल्लक आहे म्हणून अशा जीवात्माला पुन्हा ते गटोळं घेऊन या ठिकाणी त्याच्या योग्यतेप्रमाणे ती परिस्थिती भगवंत प्राप्त करून देतो. या मृत्यूलोकी पुन्हा ते येतात आणि पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरण या दुष्टचक्रामध्ये, त्या दुष्टचक्रातून त्यांची सुटकाच होत नाही. अर्जुना, त्यातून मोक्ष हवा असेल, मुक्ती पाहिजे असेल तर तस्मात योगी भव अर्जुना. अर्जुना, तू योगी बनून जा. स्वतः करता जगायचं सोडून दे. तुझे प्रतिशोधमध्ये आलेला आहे, बदला घेण्याच्या वृत्तीनं आलेला आहे, तो विचार आधी भगवंत म्हणतात बाजूला ठेव. तुझं कार्य हे धर्माकरता तू सुरू कर. धर्माकरता तुला युद्ध करायचं आहे. कारण मुळात कुरुक्षेत्री होऊ घातलेले युद्ध हे धर्म आणि अधर्म या 2 पक्षामध्ये आहे. कौरव पांडव निमित्त आहेत महाराज. पृथ्वी तळावरचे सगळे अधर्मी भगवंताला त्या ठिकाणी संपवायचे आहेत, म्हणून ते युद्ध होऊ घातलेलं आहे. माऊली म्हणतात तरी ऐके गा सुबटा, पातलिया मरणाचा माझी वटा, पाचई आपुलिया वाटा, निगती अंती. स्थूल देह जो आहे पंचमहाभूतामध्ये विलीन होऊन जातो. कृमी वीड भज्ञ संज्ञातम शरीरमिती वर्णितम. भागवतामध्ये याचं वर्णन केलेलं आहे की 3 प्रकारे या देहाची विल्हेवाट होते. जमिनीत पुरला तर किडे माकोडे खाऊन जातात, उघड्यावर ठेवलं तर पशुपक्षी त्याचं भक्ष्य करतात, आणि जाळून टाकलं तर भस्म होत असतो. या 3 प्रकारे या देहाची विल्हेवाट लागते. परंतु तिन्ही प्रकारांमध्ये पंचमहाभूत आपापला वाटा घेऊन जातात आणि उरतं ते सूक्ष्म शरीर. त्या सूक्ष्म शरीराला पुन्हा त्या कर्मफळासह या मृत्यूलोकी जन्माला यावंच लागतं. तरी ऐके गा सुबटा, पातलिया मरणाचा माझी वटा, पाचई आपुलिया वाटा, निगती अंती. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.